जवळपास आज 10 वर्ष झालं. माझ्या मिस्टरांना जाऊन 2012 साली ते गेले. ते गेल्यानंतर एकदम मुलं लहान होते. मुलं माझ्या शाळेतही टाकलेले नव्हते. मोठा मुलगा 5 वर्षाचा होता, छोटा मुलगा 2 महिन्याचा होता. तिथून पुढं पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली. मग मी रडत बसून खचून न जाता तिथून उठून मुलांच्या संगोपनासाठी उभा राहिली. पण नशिबाची साथ नाही. ज्या शाळेवर मला जॉईन झाले होते, मी करत होते, ती विनाळानू शाळा होती. तिथेही पगार नव्हता. मग चालवायचं घर कसं? म्हणून मी नंतर घरोघरी जाऊन क्लासेस सुरू केले, ट्युशन घ्यायला मुलांच्या सुरू केल्या आणि तिथून माझं उदरनिर्वाह भागत होते. पण तरीही माझा खर्च भागत नव्हता. मुलांचं शिक्षण, माझा घर खर्च सगळं लागत होतं. मग त्यातून मी नंतर की काय करावं त्यातून पर्याय शोधला आणि लोकांना आरोग्य द्यायचं ठरवलं. आरोग्य देण्यासाठी मी रोज सकाळी जवळपास 4ला उठते. एक माझं स्वतःचं हेल्थ सेंटर सुरू केलं. मी तिथून बऱ्याचपैकी लोकांना आरोग्य द्यायचं काम सुरू केलं आणि तिथून माझ्या जीवनाचा मी गाडा सुरू केला. समाजामध्ये मी पाहिलं, जर एखादी विधवा महिला असेल तर तिला हळदीला बोलवलं जात नाही. मग ती घरातली हळद असो, बहिणीची असो किंवा भावाची हळद असू द्या, तिला बांगडा भरायला सुद्धा बोलवलं जात नाही. तिला ओवाळू दिलं जात नाही. मग तिचा गुन्हा काय आहे? तिला का ह्या गोष्टी टाळल्या जातात करायला? तिथून खूप मनाला खचलं. ह्या गोष्टी माझ्या बाबतीतही घडल्या. माझ्या बाबतीत घडून माझ्या घरच्यांनी सुद्धा मला बऱ्याच गोष्टीला अवॉइड केलं, टाळलं. म्हणून ते मला कुठेतरी मनाला पटलं की अरे मी एवढं सगळं करून मला हे टाळतायत. मग माझ्यासारख्या अशा अनेक भगिनी आहेत ना की त्यांना टाळलं जातं. मग त्यात आमची चुकी काय आहे? हे जे प्रत्येकाच्या नशिबात आहे ते नशिबाचे भोग म्हणायला हरकत नाही. मग आम्हाला का टाळलं जातं? हे खूप खचलं, मनाला खूप भोगलं. आणि इथून पुढं मी माझ्या समाजातल्या माझ्यासारख्या भगिनीसाठी काम करायचं ठरवलं. तिथून पुढं आम्हाला फक्त एकच आमची इच्छा आहे की आम्हाला सर्वसामान्य महिलेसारखं सन्मानाने जगू द्या. आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा वाईट नसू द्या. जी तुमची माता भगिनी आहे तशीच आम्ही पण आहोत. आम्हाला तुमच्यासारखं मान सन्मानाने जगू द्या आणि प्रत्येक विधवा महिलेला सन्मान तिचा द्या. सन्मान मिळवून देण्यासाठी मी आज झगडते आणि कार्य सुरू केले. मुलांना सांभाळून एखादीचं समजा मिस्टर गेलेले असताना बायका धीराने खचून घरामध्ये बसतात. पण तिनं तसं न करता धीराने पुढे येऊन हे सगळं चालवून आज ती वेलनेस सेंटर चालवते, शाळा चालवते, प्लस मुलांना सांभाळते. एवढं सगळं करून ती एवढं पुढं चालते ना. खरंच तिच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे. आमच्यासारख्यांनी तर तिच्याकडून प्रेरणा घ्यायला काय हरकत.